आता चाललाय विषय आपला अविद्येचा. अविद्या आणि शब्द. अविद्या ही अभावात्मक आहे. शब्द त्या अविद्येतूनच जन्माला आलेला आहे. त्यामुळे शब्दालाही स्थान नाहीच, भाव नाहीच. शब्द ही अभावात्मकच आहे. आणि म्हणून जसं अविद्या शब्दांनी सांगणं हा म्हणजे एक वृथा खटाटोप आहे, तसं अविद्येच्या बाबतीमध्ये सुद्धा कितीही प्रकाराने ती समजून घेतली तरीसुद्धा जी नाहीच ती काय बरं समजून घ्यायची, असं सारखं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणतात की काय समजून घ्यायची, काय निवृत्ती करायची, अविद्या टाकायची म्हणजे तरी काय करायचं, अशा अर्थाने हा विषय चालू आहे. आता म्हणजे आपण आलो आहे ते आता अविद्येच्या प्रांतात आणि मुख्य म्हणजे शब्द प्रमाणापाशी. आता विषय पुन्हा प्रत्येक वेळी लांबतो म्हणून हा जरा अध्याय मोठा आहे, पण इथे शब्द प्रामाण्य का टाकायचं त्याच्याविषयी सुद्धा आपण हा अध्याय संपत आला की बघूया की शेवटी प्रमाण जे आहे ते शब्दाचं कसं टिकतं किंवा स्वीकारलं जातं आणि शब्द कसा प्रत्यक्ष आहे, शेवटी प्रमाण कसं प्रत्यक्षाशी येतं. आणि म्हणून ते जे प्रत्येक प्रमाण आहे त्या प्रमाणाने ईश्वराची सिद्धी होत नाही, याकरता हा अध्याय आहे. दुसरं काही नाही. शब्द प्रामाण्य तिथे शिल्लक राहत नाही एवढं सांगण्याकरता. आणि अविद्या ही कितीही शब्दाच्या प्रामाण्याने बोलली तरीसुद्धा अविद्येचं जे स्वरूप आहे ते अभावात्मक असल्यामुळे तिच्याबद्दल उच्चारलेले सगळे शब्द केवळ त्या छांदोग्यामध्ये म्हटल्यासारखं की वाचारंभणो विकारो नामधेय, की शब्दाचा उच्चार करत राहणं म्हणजे हे केवळ वाचारंभण आहे, केवळ वाणी आहे म्हणून, तोंडात जीव आहे म्हणून बोलणं आहे एवढंच. आणि मुखाला शब्द माहिती आहेत म्हणून त्याचा उच्चार करणं आहे, असा सारखा त्याचा अर्थ माऊली आपल्याला सांगते. अहो हे किती बोलावे, अविद्या रचिली अभावे, आता काय नासावे शब्द येणे. इथपर्यंत आपलं झालं ना, की आता इतके सगळे दृष्टांत आपण दिले, एवढे सगळे दृष्टांत दिल्यानंतर आता अविद्येबद्दल काय बोलावं. आणि म्हणाले आता काय नासावे शब्द येणे. आता शब्दांनी याचा छेद किंवा याचा निराश कसा करावा, कारण शेवटी निराश करायला शब्द आहे, शब्दाला युक्ती आहे, युक्ती म्हणजे तर्क आहे. शब्द आम्ही तर्काने वापरणार आणि शब्दाचा तर्क हे अभावात्मक असल्यामुळे त्या अभावावर काय चालणार. त्यामुळे शब्द त्या अभावाच्या खंडनाबद्दल काही सांगू शकणार नाही. नाही तयाचे निनासे शब्द न ये प्रमाण दशे, अंधारी अंधारा जैसे नभे रूप. नाही तयाचे निनासे म्हणजे ते म्हणतात की जी नाही ती जी नाश करायची कशापासून, तर कशा साह्याने, कशाच्या, तर शब्दाच्या. पण शब्द नाही आहे प्रमाण दशे, पण शब्द हा प्रामाण्य होऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा आपल्याला जल्प आणि हे पुन्हा एकदा मागून घेऊ, फक्त आता तिथे प्रमाण शब्द आलाच आहे म्हणून बोलू. शब्द नाही आहे प्रमाण दशे, शब्दाला प्रामाण्य येऊ शकत नाही. आता आपण एखादी कोणती गोष्ट सिद्ध करण्याकरता आपण प्रमाणांचा विचार करतो, तर प्रमाणाशिवाय कोणतीच ज्याला प्रक्रिया म्हणतो तत्त्वज्ञानाची ती चालतच नाही. ज्याला न्यायघटित प्रक्रिया असं म्हणतात, की न्यायाने घटित म्हणजे न्यायशास्त्र जे आहे ते तर्कशास्त्र आहे. त्या तर्कशास्त्रामध्ये सगळं अनुमान आहे आणि न्यायशास्त्रामध्ये प्रत्यक्ष आणि शब्द ह्या दोन प्रमाणापेक्षा अनुमान प्रमाणाला महत्त्व आहे. म्हणून नैयायिक ईश्वर कसे मानतात, नैयायिक ईश्वराला जे मानतात ते अनुमानाने मानतात. म्हणजे कसं की आमचं एक कुटुंब आहे ते चालवायला जर आमच्या घरामध्ये कुणीतरी एक कर्ता पुरुष लागतो, कुणीतरी एक जबाबदार स्त्री लागते आणि मग ती कुटुंब सांभाळते किंवा तो पुरुष त्या कुटुंबाची जबाबदारी घेतो, त्या कुटुंबाला संरक्षण देतो आणि मग सगळं कुटुंब त्या दोघांच्या तंत्राने किंवा त्यांच्या धाकात किंवा त्यांच्या अनुशासनात ते कुटुंब चालतं. जर एवढंसं घर चालवण्याकरता, छोटंसं संस्था चालवण्याकरता, एखादी छोटीशी निर्माणी म्हणजे फॅक्टरी कारखाना चालवण्याकरता जर आपल्याला सगळी मॅनेजमेंट लागते, तर एवढं सगळं मोठं ब्रह्मांड चालवायला कुणीतरी पाहिजेच ना, की जो त्याचा नियंता किंवा त्याला सांभाळणारा किंवा शासन करणारा किंवा ह्या सगळ्याला नियंत्रणात ठेवणारा किंवा अत्यंत समर्थ असा जो कोणी आहे तो पाहिजे.
असं म्हणून नैयायिक म्हणतात की असा कोणीतरी पाहिजे, हे आम्ही अनुमान करतो. कशावरून करतो? ह्या जगात दिसतं त्याच्यावरून करतो. की कुणालाही सांभाळण्याकरता साधं कुत्रा असो मांजर असो त्यांची पिल्लं सांभाळतं, ते त्याच्या आईला ते सांभाळावं लागतं, त्याला लहानाचं मोठं करावं लागतं, त्याला शिकवावं लागतं. या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा जर का हे सगळं करण्याकरता कुणीतरी त्याच्या मागे योजक उभा राहतो, तर मग या संबंध सृष्टीच्या मागे कुणीतरी शासक समर्थ उभा असलाच पाहिजे, हे नैयायिकांचं अनुमान आहे. नैयायिकांची ही न्यायघटित प्रक्रिया वेदांतांनी पूर्णपणे स्वीकारलेली आहे. म्हणजे न्यायघटित प्रक्रियेवरतीच सगळा वेदांत अवलंबून आहे. ह्या सगळ्या घटपटाच्या ज्या झटपटी चालतात की द्वैती अद्वैताशी भांडतो, विशिष्टाद्वैती द्वैताद्वैती अशी भांडतो, ह्यांचे जे एकमेकांच्यावरती वादविवाद चालतात ते वादविवाद ह्या न्याय प्रक्रियेत चालतात. आणि ही न्याय प्रक्रिया कुठे चालते? अनुमानात चालते. म्हणजे न्यायदर्शन जे आहे ते कशाने ओळखलं जातं? ते अनुमानावरती ओळखलं जातं. की ज्या ठिकाणी अनुमानाला फार महत्त्व आहे आणि त्या अनुमानाची प्रक्रिया ही पूर्णपणे शास्त्रीय बांधणीत बसवलेली आहे. आणि म्हणजे परफेक्ट लॉजिक, ज्याला आपण यथार्थ ज्ञान म्हणतो, की पूर्णपणे योग्य असा तर्क, की जो तर्क चुकणार नाही, असा तर्क कोण देतो? न्यायशास्त्र देतं. न्यायशास्त्र जेव्हा अनुमानाला मानतं त्यावेळी वेदांत ही सगळी प्रक्रिया चांगली आहे म्हणून मान्य करतं, पण त्यांचं अनुमान मान्य करत नाही. का मान्य करत नाही? इथे ब्रह्मसूत्रामध्ये उत्तर दिलेलं आहे. तिथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, तर्क अप्रतिष्ठित आहे. हा तर्क आहे, अनुमान हा तर्क आहे. अनुमान हे लॉजिक आहे. लॉजिक दोन्ही बाजूंनी लावता येतं, नाही तर कोर्टात वकिलांची प्रॅक्टिस चाललीच नसती. जो एका बाजूचा वकील आहे तो सत्याच्या बाजूला असतो, दुसरा जो आहे तो आरोपीच्या बाजूचा असतो. पण दोन्ही वकील आपलं स्वतःचं जे बोलणं आहे, कोर्टातलं निवेदन आहे, ती आपली केस अशा प्रकाराने उभी करतात की आपल्याला असं वाटतं, अरे बापरे, हे सगळं खरं आहे. हे बोलायला वाटतं यांचंच सगळं खरं आहे. म्हणजे हा तर्क आहे. तर्क दोन्ही बाजूनी होतो. तर्क सत्याच्या बाजूनी पण होतो, तर्क असत्याच्या बाजूनी पण होतो. म्हणजे तर्काने न्यायशास्त्राने जर ईश्वर मान्य केला तर तर्काने ईश्वराचं अस्तित्व खोडता पण येतं. तर्काने जसं मान्य करता येतं तसं खोडता येतं. म्हणजे ईश्वर काय तर्कावर अवलंबून आहे? म्हणजे आता इथे जेव्हा शब्द प्रमाण आम्ही मान्य करत नाही, शब्द हे प्रमाण अविद्येला टिकत नाही आणि शब्द हे प्रमाणच राहत नाही. आता ह्या मुद्द्यावर आले ते शब्द नाही आहे प्रमाण दशे. शब्द प्रमाण दशेला येऊ शकत नाही. शब्दाचं प्रामाण्य आम्ही मान्यच करू शकत नाही. असं का म्हणतात? कारण शब्दाने आम्ही जे जे सांगू ते सत्य आहे असं कुठे आहे? आम्ही शब्दाने सांगत राहू पण ते सत्यच आहे असं नाही आहे. म्हणून कुणाचा शब्द सत्य आहे याकरता वेदांत्यांनी प्रमाण शब्दाचं वेगळं घेतलं. प्रमाण सगळी स्वीकारली, वेदांत्यांनी प्रमाण स्वीकारली. कोणतीही प्रत्यक्ष स्वीकारलंच आहे, अनुमान स्वीकारलंच आहे. त्यानंतर शब्द प्रमाण म्हणजे वेद प्रमाण स्वीकारलं आहे, आप्त वाक्य स्वीकारलं आहे. की समजा आईने मुलाला सांगितलं हे खाऊ नको, आईने मुलाला सांगितलं त्यांच्याकडे जाऊ नको, आईने मुलाला सांगितलं की आत्ता हे असं कर, तर हे आप्त वाक्य प्रमाण आहे. कारण कोणत्याही स्थितीमध्ये आई त्या मुलाचं नुकसान होऊ देणार नाही. ती जे सांगेल ते ऐकण्यात त्याचं निश्चित कल्याण आहे, कारण ती सांगेल ते यथार्थ आहे. म्हणून त्याला आप्तवाक्य म्हटलं. आता ह्या आप्तवाक्यात सगळ्यात आप्त कोण? जवळचा गुरु. कारण गुरु जे सांगेल, आईचा स्वार्थ असेल, वडिलांचा स्वार्थ असेल, आई आणि वडील आपल्या प्रपंचाकडे बघून मुलाला निर्णय देतील. समजा मुलगा जन्मजातच वैराग्यशील जन्माला आला आणि त्याला प्रपंचामध्ये रस नाही आहे आणि त्याला प्रवृत्तीपर जीवन जगायचं नाही आहे, त्याला निवृत्तीपर जीवनाची ओढ आहे, तर तो म्हणेल मला संन्यास घ्यायचा आहे. आई म्हणेल बाबा तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, तू संन्यास घेतलास तर मला कसं चालेल? म्हणजे त्या मुलाची प्रवृत्ती बघून आता आई निर्णय देणार आहे का? नाही देणार. वडिलांचा मोठा कारखाना आहे, मुलाला डॉक्टर व्हायला आवडतं. वडील म्हणतात अरे माझं एवढं एम्पायर उभं केलंय मी, हे बघणार कोण? तुलाच पाहायला पाहिजे.
त्यामुळे तू काही झालं तरी तू इंजिनियर हो, काही झालं तरी तू MBA कर, पण तुला हे पाहायलाच पाहिजे मी एवढं उभं केलेलं, म्हणजे तुला हे शिकणं भागच आहे. मग हा वडिलांचा त्या मुलाचा कल बघून दिलेला सल्ला आहे का हा वडिलांना जो लाभदायी आहे तो सल्ला आहे? म्हणजे शेवटी हे जे आप्तवाक्य आहे हे आप्तवाक्य व्यवहाराच्या पातळीवर आहे. मग आप्तवाक्य कोणाचं? जिथे कुठलाही स्वार्थ राहत नाही असं लौकिकातलं स्थान म्हणजे गुरुचं. ते गुरुनी दिलेला जो सल्ला आहे, त्या गुरुला जो खरा गुरु आहे, खरा सद्गुरू आहे, आपल्या पैशाला पासरी मिळणारे गुरु नव्हे. समर्थांनी म्हटले हाडक्याचे 3 मिळाले तरी करू नये, त्यामुळे तसे गुरु नाही, पण जे सद्गुरु पदाला पात्र आहेत अशा गुरूंनी जर सांगितलं हे कर तर कर. आता सकाळी किंवा रात्री ते लागतातच कृपा सिंधू आणि हे ब्रह्मांड नायक, त्याच्यावर आपण पाहतो त्या लहान मुलीला त्यांनी विहिरीत उडी मार म्हटलं, त्या मुलीने उडी मारली विहिरीत. तिला माहिती आहे स्वामी इतके समर्थ आहेत की स्वामी मला विहिरीत पडू देणार नाहीत. कल्याण म्हणजे अंबादास समर्थांचा, त्याला सुद्धा समर्थांनी सांगितलं त्या झाडावर उलटं बसून झाडाची फांदी तोडतो, विहिरीत जाऊन पडला तर पोहायला येतंय, चला वरती जाऊ. त्यांनी सांगितलंय. याचा अर्थ आता हे विहिरीत पडलोय हीच आपली गती आहे, आपल्या सद्गुरूंनी दिलेली ही गती आहे आपल्याला. म्हणजे हे जे वाक्य प्रमाण आहे हे गुरुवाक्य प्रमाण आहे. आणि दुसरं आपल्याकडे शास्त्र प्रामाण्य व्यवहारात मानलंय, पण फक्त वेद प्रामाण्य मानले. आपल्याला आपण ह्या सगळ्या ठिकाणी अधिक भर कशावर दिला? शंकराचार्यांनी फक्त श्रुती वाङ्मयावर दिली. शंकराचार्यांची कोणतीही उद्धरणं किंवा अवतरणं किंवा संदर्भ हे श्रुतीच्या पलीकडे नाही. बाकीच्या आचार्यांनी पुराणांचा पुष्कळ आधार घेतला. मध्वाचार्य तर जवळजवळ पुराणांचा आधार घेतात, पण शंकराचार्य पुराणांचा आधार घेत नाही. शंकराचार्य स्मृती ग्रंथांचा पण आधार घेत नाही. शंकराचार्य फक्त उपनिषद, फक्त श्रौत ग्रंथाचा आधार घेतात. का? कारण पुराण ही पुन्हा लोकांच्या मधून निर्माण झाली. वेदाचं प्रामाण्य हे ईश्वराचे निश्वासित म्हणून आलेले जे वेद आहेत आणि त्या ठिकाणी फक्त यथार्थ ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही, तर त्याच्या पलीकडे तत्वज्ञान सांगायला जायचंच कशा करता, त्याच्याकरता पुढचे संदर्भ घ्यायचेच कशा करता. त्यामुळे शंकराचार्यांचा एकही संदर्भ अगदी क्वचित कुठे अपवाद म्हणून मूळ संदर्भाला पुष्टी द्यायला पुराणाचा दिला असेल तर, पण फार क्वचित असेल, नाहीच. आधी 14 उपनिषदांच्या पलीकडे त्यांचं प्रमाण पण नाही. ते फक्त 14 उपनिषद घेतात प्रमाणाला, त्याच्या पलीकडची उपनिषद सुद्धा ते प्रमाणाला घेत नाही. म्हणजे आता इथे हे जे शब्द प्रामाण्य आहे, मग आपल्या मनात शंका येईल की प्रमाणशास्त्र आपण मान्य करतो, प्रत्येक आचार्य आपलं तत्वज्ञान या प्रमाणशास्त्रावर सिद्ध करतो. शंकराचार्यांनी आपला अद्वैत सिद्धांत कशाच्या पार्श्वभूमीवर सिद्ध केला? या न्यायघटित प्रक्रियेवर. ज्या न्यायघटित प्रक्रियेवर की आत्ता माऊली घालतायत की ह्या शब्दाचं प्रामाण्य मान्य नाही म्हणतात, अनुमानाचं प्रामाण्य प्रत्यक्ष प्रमाण बाजूला राहिलेले, आत्ता त्याचा संबंध नाही आहे इथे, पण शब्द प्रमाणाचा आत्ता संबंध आहे. तर ते शब्द प्रमाण इथे मान्य करत नाही आहे. ते म्हणतात शब्दाला प्रामाण्य नाही आहे. शब्दाला प्रामाण्य नाही आहे हे केव्हा म्हणतायत? ते जोपर्यंत ह्या प्रामाण्याने आम्ही अविद्येचा निराश करायला निघालेलो आहे, तिथे ते म्हणतात प्रमाण कशाचं घेतलं? हा शब्द कुणाचा, प्रमाण कुणाचं, हे कुणी सांगितलं? ह्या अविद्येचा छेद, याचा आणखीन पुढे जाऊन अर्थ एकच की या अविद्येचा छेद कोणत्या वेदांत ग्रंथाने केला आहे का? अविद्या कशी छेदायची असा विषय कोणत्या वेदांत ग्रंथामध्ये आला का? परमेश्वर कसा प्राप्त करायचा, हे जगत कसं निर्माण झालं, साधना म्हणजे काय आहे, मोक्ष म्हणजे काय आहे, जीवाचं स्वरूप म्हणजे काय आहे, जो परमात्मा आहे तो जीवभावाला काय येतो, मग तो येताना जी मधली सांधेजोड आहे तिथे आम्ही अविद्या शब्द वापरला, तिथे आम्ही सत्वोपाधिक माया वापरली. हा फक्त आपल्याला तत्वज्ञान गणित सोडवण्याकरता आपण म्हणतो ना की ॲज्युम x = 1, हे ॲझम्शन आहे.
ॲझम्पशन म्हणजे गणिताचं उत्तर नाही आहे. त्यामुळे काहीतरी 2-4 गोष्टी आपल्याला ॲझ्युम करायला लागतात की दिस इज इक्वल टू कॉस थिटा, दिस इज इक्वल टू कोसाइन थिटा. काय आम्ही जे ॲझ्युम करू ते, जे आम्ही प्रमाण म्हणून मानू ते तात्पुरतं गणित सोडवण्याकरता मान्य केलेलं असतं. त्यांनी उत्तर सुटलं की आपण उलटा तर्क मांडतो की हे प्रमाण मान्य करून गणित सुटलं, याचा अर्थ आम्ही जे प्रमाण मानलं होतं ते बरोबर होतं. आता हे प्रमाण कुठलं आलं? हे प्रमाण लौकिकातलं आलं. हे सगळी लौकिकातली प्रमाण आहेत, ही व्यवहारातली प्रमाण आहेत, ही प्रवृत्तीची प्रमाण आहेत. ही प्रमाणं परमात्म्याला नाही लागू पडत. आता छेद तिथे देत आहे. आता छेद कशाला देता येते की ह्या शब्दप्रमाणाने लौकिकातलं ज्ञान आम्हाला मिळवता येईल. आमचं गणित पुढे कसं नेलं आम्ही? काही ना काहीतरी मान्य करत आम्ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही ठिकाणी आम्ही काही मान्यच केलं. आणि मान्य पुष्कळ मोठ्या स्तरावर आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये त्याचे छोटे 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 भाग करून त्याचं म्हणजे डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, की तो डेल्टा इतका लहान आहे की मग ते प्लस 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 करत आम्ही त्याचा डी एक्स बाय डी टी केला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह केलं, म्हणजे आम्ही पृथक्करणाची प्रक्रिया केली. आणि इंटिग्रेशनमध्ये त्या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं. ज्या सुट्या 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 गोष्टी आहेत त्या आम्ही तिथे एकत्र केल्या. तर हे जसं व्यवहारामध्ये एक गणित सोडवायला, तसंच बॉटनी आहे, तसंच झुलॉजी आहे, तसंच फिजिक्स आहे. हे मापन आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा हे प्रमाण हा शब्दसुद्धा प्रमेय म्हणजे म्हणजे मापन, म्हणजे ओंकारामध्ये सुद्धा की अ उ आणि म, जिथे म म्हणजे मापन, जिथे मापन संपतं त्याच्या पलीकडे ती तुर्यगा अवस्था राहते. तिथपर्यंत मापन आहे. अ मध्ये मापन आहे, उ मध्ये मापन आहे, म मध्ये मोजणं आहे, तिन्हीमध्ये मोजणं आहे. म्हणजे कशा कशात मोजणं आहे? जागृतीमध्ये मोजणं आहे, स्वप्नामध्ये मोजणं आहे, सुषुप्तीमध्ये पण मोजणं आहे. नाही मोजणं कशामध्ये? तुर्यगेमध्ये. त्यामुळे ते मापन तिथं संपलं. अ उ म संपलं आणि मग राहतो तो म्हणजे चंद्रबिंदी काय म्हणाल ती, आणि वरती ती बिंदी म्हणजे चंद्रकोर आणि त्याच्यावरचा बिंदू. ह्या 2 गोष्टी फक्त शेवटी शिल्लक राहतात की जो ह्याचा प्रांत नाही आहे. तर तसं आहे हे. इथे शब्दाच्या प्रमाणाचा विचार मांडताना आता शब्दप्रमाण व वेदाचं का मान्य केलं? म्हणजे उगाच त्या वेदाला आम्ही महात्म्य देतो किंवा महत्त्व देतो किंवा त्याचं आम्ही मोठं श्रेष्ठत्व गातो, याला ईश्वराचे निश्वासित म्हणतो. का म्हणतो? त्याचं कारण कुणाही माणसाने आपल्या प्रज्ञेने निर्माण केलेलं ते मापन नाही आहे. आणि ही बाकीची सगळी जी मापन आहेत, पुराण आहे, पुराण सांगणारा आहे, पुराण सांगणारा ऋषी जो आहे तो आपल्या बाजूनी पुराण सांगायला बसला आहे. 18 पुराणं व्यासांनी लिहिली आहे. अगदी भागवतापासून प्रत्येक पुराण व्यासांनी लिहिलेलं आहे. आणि ही सगळीच्या सगळी पुराणं आम्हाला उपलब्ध करून दिली. स्वतः व्यासांनीच ब्रह्मसूत्र रचलेली आहे. पण उपनिषद कोणी रचली नाही आहेत. ते त्यांच्या अनुभूतीतले स्वाभाविक उद्गार आहेत. तो त्यांचा अनुभव आहे. आणि तो अनुभव जसा आला तसा जो प्रकट झाला तो तसाच त्यांनी लिहिलेला. मग त्याला असे शब्द पाहिजेत, मग त्याला छंदोबद्धता पाहिजे, त्याला गेयता पाहिजे, कुठे वाक्यरचना आहे, कुठे श्लोकासारखी रचना आहे, कुठे साधं एकानंतर एक नुसती पदं आलेली आहेत, 1-1, 2-2, 1-1, 2-2 पदं, की त्या ठिकाणी जो उपदेश केला आहे तो 1-1, 2-2 पदांचाच उपदेश. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, संपलं. सत्यम वद धर्मम चर. आता हे जे आहेत हे छोटी 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 वचनं जी जशी त्यांना मांडावीशी वाटली त्या ठिकाणी जो आविष्कार करावासा वाटला तो त्यांनी केलेला. त्याच्यामध्ये त्यांनी कुठे मांडायचंय म्हणून विषय मांडला नाही. पुराणं ही त्या दैवताचं मोठेपण सिद्ध करायचं आहे म्हणून निर्माण झाली आहे. ह्या उपनिषदांच्या ठिकाणी त्या सत्पुरुषांनी जो अनुभव घेतला आहे तो एकाचा अनुभव दुसऱ्याला येत नाही, दुसऱ्याचा अनुभव तिसऱ्याला येत नाही. परमात्मा काय इतका मर्यादित आहे का की तो एकच अनुभव सगळ्यांना देईल? तो अनंत आहे, असीम आहे, अमर्याद आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आणि प्रत्येकाला वेगळा येईल ह्यात तर नवलच नाही. पण योगसूत्रकारांनी तर असं म्हटलंय
की आपल्या हृदयाकाशामध्ये आपण त्या परमात्म्याला अनुभवतो किंवा त्याचं स्फुरण तिथे निर्माण होतं. तर म्हणाले ज्या ठिकाणी ते स्फुरण आकाराला येतं, जेव्हा ते तिथे आकाराला येतं असं वाटतं तेव्हा ते तिथेच मूर्त. कारण आकाराला काय यावं लागतं? ज्ञान कोणाचं झालंय? दोन गोष्टींचा मेळ आहे. ज्ञान झालं, मला कशाची तरी जाणीव झाली, हे इथे टोपण आहे, म्हणजे मला आता मगाशी लक्षात आलं की अरे हे टोपण इथे म्हणजे पेनापासून सुटलं आहे, पेन आपल्याकडे पर्समध्ये राहिलं आहे, टोपण इथे बाहेरच राहिलेलं आहे, म्हणजे जाताना आपल्याला ते त्याला लावलं पाहिजे. म्हणजे हे ज्ञान मला झाल्याबरोबर एक क्रिया निर्माण झाली. ज्ञान नुसतं होत नाही, ज्ञानाबरोबर क्रिया येते. ज्ञान मग क्रिया मी करेन नाही तर करणार नाही. जेव्हा टोपण पाहिलं त्याबरोबर मला कळलं पर्समध्ये ते पेन आहे, पण मी ती पर्स शोधून ते पेन काढून त्याला लावलं कारण आधीच 5 मिनटं उशीर झाला. मग आणखीन ते पेनाला टोपण लावायपर्यंत अजून 5 मिनटं जातील. म्हणजे ज्ञान झालं पण क्रिया केली का? नाही केली. म्हणजे आपल्याला ज्ञान झालं तरी आपण क्रिया करतोच असं. ज्ञान आणि क्रिया ह्या दोन गोष्टी एकत्र आहेत. त्यामुळे आम्हाला ज्ञान कशाचं झालं म्हणजे आम्हाला होण्याची शक्यता नाही. जो साधक आहे, जो साक्षात्कारी आहे, त्याला ज्ञान कोणाचं झालं? त्याला त्या परमात्म्याचं ज्ञान झालं. त्याच्या हृदयात जेव्हा ज्ञान झालं तेव्हा तिथे क्रिया उमटलीच. क्रिया कशाची उमटली? याला जाणीव देण्याची. कारण तिथे परमात्म्याचं ज्ञान झालं. ज्ञान नुसतं ज्ञानासारखं, ज्ञान ह्या शब्दावर लोंबकळत नाही राहत, ते लौकिकात क्रियेत परिणत होतं की त्याचं स्फुरण निर्माण झालं. तेव्हा त्याला कळलं ना. त्याला ज्ञान झालं हे केव्हा कळलं? जेव्हा क्रिया झाली तेव्हा. म्हणजे आपल्याला ज्ञान झालं हे क्रियेतच कळतं. आणि त्यानंतर आपण म्हणतो बघा ते मला तसं वाटलं म्हणून मी तसं केलं. म्हणजे जे वाटतं ते करतो, जे मनात आलं ते बोलतो, जे करावंसं वाटतं त्याकरता धडपड करतो, हे आधी ज्ञान आहे, मग क्रिया आहे. तसंच त्या ईश्वराचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळी जेव्हा देहातला अनुभव आहे, तो देहातला अनुभव हा त्या ज्ञानाशी ज्ञान होणं ही प्रक्रिया आम्हाला अज्ञात आहे की ते ज्ञान झालं म्हणजे नेमकं काय झालं. ते जेव्हा क्रियेत परिवर्तित झालं म्हणजे काय झालं? त्याचं एक स्फुरण निर्माण झालं आणि त्यांनी आम्हाला काहीतरी दाखवलं. त्यांनी आम्हाला त्याचं रूप दाखवलं. त्यांनी आम्हाला ओंकाराचा ध्वनी ऐकवला जो अनाहत नाद आहे. त्यांनी कदाचित घंटांचे नाद ऐकवले की जो नाद ऐकून ती अनुभूती जी आहे ती आनंद देणारी ठरली. कदाचित कोणत्या तरी रूपाचं दर्शन दिलं, एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन दिलं, काही करील तो. ती जी उर्मी आहे त्या उर्मीतून तो आम्हाला काही पण एक दर्शन दिलं. आता काय होईल? ते दर्शन दिलं हे म्हणताना आधी ती उर्मी जिरलेली आहे. म्हणजे जेव्हा ते दर्शन होतं आहे तेव्हा त्याचं एक्सप्रेशन नाही आहे, ते मुरल्यावरती त्याचं एक्सप्रेशन. तेव्हा बाहेर केव्हा पडतं? जेव्हा ते मुरतं तेव्हा. ते मुरलं आणि मग आपल्याला ते कळलं, अरे हे असं असं मला स्वप्न पडलं, अरे असं असं मला दिसलं. जे दिसलं म्हणताना जर आपण काळाला जर आपण एखाद्या म्हणजे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर प्लॉट करायला लागलो अनुभवाच्या बरोबर, तर एकानंतर एक बिंदू घेतला तर या बिंदूवर जर अनुभव आहे तर पुढच्या बिंदूवर एक्सप्रेशन आहे. म्हणजे ते कंटिन्युअस नाही आहे, डिस्क्रीट आहे. त्या ठिकाणी एकापासून एक त्यांना जोडलं आहे. म्हणून तिथे ही प्रक्रिया अखंड आहे. तर त्याच्यामध्ये योगसूत्रकार ह्याचं उत्तर फार छान देतात. ते असं म्हणतात की एक उर्मी निर्माण झाली आणि तुकाराम महाराजांनी असो किंवा नामदेवांनी असो किंवा ज्ञानदेवांनी असो इतके अभंग रचले आणि आपले इतके अनुभव प्रकट केले आहेत. इतके वेगवेगळे कुठून येतात वेगवेगळे अनुभव? त्याचं उत्तर योगसूत्रकार देतात. ते म्हणतात की जेव्हा त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा त्या स्फुरण रूपाने एक वृत्ती निर्माण होते. ती जी वृत्ती निर्माण होते ती त्या ज्ञानाचा आविष्कार करते. ती वृत्ती तिथे जिरते. ते त्या क्रियेमुळे त्याचं ज्ञान त्या योग्याला असो त्या भक्ताला असो त्याला होतं. आता पुन्हा दुसरी उर्मी निर्माण होते. ज्ञान पुन्हा निर्माण होतच नाही असं नाही. ज्ञान पुन्हा होतच नाही, निर्माण म्हणण्यापेक्षा त्याला पुन्हा ज्ञानाची जाणीव होतच नाही अशी नाही.
ती होते. पण त्यांनी असं सांगितलंय, जरी हृदय एवढंच आहे आणि आम्हाला वाटतं तसं आमचं हृदयाकाश एवढंच आहे, तरी उर्मी काही पुन्हा त्याच ठिकाणावरून निर्माण होत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की त्या अनुभवाला पुन्हा अनंतता आहेच. म्हणजे ती जी अनंत सांगण्याचा हेतू आपल्याला एकच आहे की अनेक ऋषींना अनेक प्रकारांनी त्या ईश्वराचं दर्शन झालं. आपल्यावरती लोक आरोप काय करतात, अहो मग एकाला तर प्रकृतीतून जग निर्माण झालं, म्हणजे तो प्रकृतीच्या रूपाने दर्शन दिलं, दुसऱ्याला त्यांनी काही आकाशाच्या रूपाने दर्शन दिलं, तिसऱ्याला जलाच्या रूपाने दर्शन दिलं, आणि त्या ऋषींनी अशा प्रकारे तत्वज्ञान मांडलं. मग तुमचा परमात्मा एक नाही आहे का? परमात्मा एकच आहे, पण प्रकृतीप्रमाणे अनुभूती भिन्न आहे. आणि ही भिन्न भिन्न अनुभूती उपनिषदांनी मांडली आहे. या भिन्न भिन्न अनुभूतीची चर्चा उपनिषदात केली आहे. आणि उपनिषदामध्ये असलेली ही जी भिन्न भिन्न अनुभूती आहे, तिच्यामुळे हा अशा प्रकारचा शंका घेणारा जो वर्ग आहे, त्याच्याकरता व्यासांनी ब्रह्मसूत्र रचली आहे. त्याच्याकरता रचली आहे. त्याला सांगितलंय की बाबा रे, तुला असं वाटलं इथे अजा म्हणजे प्रकृती नाही, ते ब्रह्मच आहे. इथे तुला वाटलं आकाशापासून निर्माण झालेलं आहे जग, तो आकाश शब्द ब्रह्मपरच आहे. तुला वाटलं जलापासून निर्माण झाला, तुला वाटलं त्रिगुणापासून निर्माण झाला, त्रिगुणापासून निर्माण झाला म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झाला का? नाही झाला. त्या ठिकाणी ते सुद्धा ब्रह्मपर आहे असं समज. मग ते कसं समज, त्याकरता त्या त्या उपनिषदांचे दाखले देऊन त्यांनी सूत्र लिहिलेली आहे. आणि म्हणून ब्रह्मसूत्र लिहिलं आहे. म्हणजे प्रमाण ब्रह्मसूत्राचं घेऊ नका, पण ते कसं प्रमाण आहे? ते लौकिकच प्रमाण आहे. व्यासांनी आपल्या देहानीच लिहिलेलं आहे. पुराणिकांनी पुराणं लिहिली, आपल्या देहाने लिहिली. स्फुरणाने, ईश्वराच्या अधिकाराने, आपल्या विद्वत्तेने, ईश्वराच्या कृपेने, बाकी सगळं असेल. पण उपनिषद ही कुणाच्या कृपेने वगैरे नाही, ती सहज उत्स्फूर्तपणे प्रकट झालेली आहे. ती माध्यम आहे कुणीतरी, देह नावाचं, पण ती तशीच प्रकट झाली आहे. म्हणून ते शब्द प्रमाण वेदांत्यांनी मान्य केलं आहे. आणि इथे शब्द प्रमाण का मान्य केलं नाही? शब्द नये प्रमाण दशे. आम्ही जर आमच्या बाजूने त्या अविद्येच्या करता लढायला उभे राहिलो, म्हणजे जसा एखादा वकील म्हणतो चांगला प्रथित यश, की एक मनुष्य जातो, तो म्हणतो की माझ्या बाजूने केस लढवा. काय खून केलायस का? नाही नाही. तो वकील म्हणतो, सगळेच असं म्हणतात. माझ्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा सगळेच सांगतात मी खून केला नाही, पण म्हणाले मला खरं सांगायला पाहिजे. तो म्हणतो मी खरंच केला नाही. मग म्हणाले जा आधी एक खून करून मग माझ्याकडे ये, कारण तुला सोडवायचं काम मी करतो. त्यामुळे आधी तू खून केल्याशिवाय मी तुला त्या खुनाच्या आरोपातून सोडवू कसं? कारण माझं वैशिष्ट्य खुनातून तुला सोडवणं. म्हणजे हे जसं त्या ठिकाणी तो वकील म्हणतो, तर हा जसा भाग आहे की नाही, ही अमुक एक गोष्ट अशा प्रकाराने स्वीकारली आहे, तसं तिथे त्यांनी म्हटलंय की ही जी अविद्या आहे, ही अविद्या आपल्या आम्ही उगीच लढायला घेतली आहे. ते म्हणतात कोणी सांगितली ही अविद्या? म्हणजे काय, आपण जेव्हा आता सगळी तत्वज्ञानं पाहतो, वल्लभाचार्य बघतो, मध्वाचार्य बघतो, रामानुजाचार्य बघतो, शंकराचार्य बघतो, निंबार्काचार्य बघतो, त्यांनी काही पण एक प्रोसेस अवलंबली आहे की हे जग, चैतन्य आणि जड या सगळ्यांचा एकत्रित संबंध कसा आपल्या पुढे ठेवायचा, त्याकरता एक काही ना काहीतरी प्रक्रिया, एक काही ना काहीतरी पद्धती अवलंबली. ती पद्धती म्हणजे परमात्मा का, हे त्यांना म्हणायचं. की ती पद्धती म्हणजे परमात्मा नाही, ईश्वराला शबलत्व आलं असं शंकराचार्यांनी म्हटलं की मध्वाचार्यांच्या लोकांनी त्यांना झोडप झोडपायचं की ही माया आम्हाला मान्यच नाही. तर तेवढं ते कुणी सांगितलंय की माया मान्य करा न करा? गणित सोडवायला बसलोय, एक्स इक्वल टू काहीतरी धरायला लागणार आहे ना, आमचं हे ॲझम्पशन आहे. मारामाऱ्या कशावर करतात माहिती आहे ना? ॲझम्पशन्सवर मारामारी आहे, दुसरं काही नाही. ब्रह्मावर मारामारी कुणाचीच नाही आहे. सगळ्यांनाच ब्रह्म मान्य आहे, सगळ्यांनाच वेद मान्य आहे, सगळ्यांनाच पुनर्जन्म मान्य आहे, सगळ्यांनाच त्यामुळे अर्थात कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य आहे, सगळ्यांनाच साधना मान्य आहे, सगळ्यांना मोक्ष मान्य. मग आता भांडण कुठे? भांडण कुठेच नाही आहे तत्वज्ञानात. भांडण जर असेल
तर ह्या मानण्यावर भांडण. म्हणून त्या दिवशी कदाचित आपण त्या ह्याच्या ज्ञानेश्वरीच्या वेळी म्हटलं होतं की हे जे वादविवाद घालतात आणि एकमेकांच्या धर्मावरती कुरघोड्या करायला जातात ते शब्द असेच असतात. म्हणजे तुमचा धर्म असा आहे, त्या दिवशी आपण म्हटलं तसं की तो सगुण परमात्मा, तुम्ही कसली सगुणाची पूजा करता, आम्ही निर्विकार मानतो, आम्ही पत्थर मूर्त आम्ही काही मानत नाही. खरं काही मानत नाही तर त्या मशिदीत एक भिंत कशा करता, ती तर तुम्ही मानलीच आहे, मशिदी करता असो, पण तुम्ही त्या ईश्वराची पूजा करता, आम्ही नाही करत. तर तो हिंदू तत्ववेत्ता त्याच्यावर कुरघोडी करताना तो म्हणतो, कसा मानत नाही तू, इस्लाम के मानिंद है गेसू मेरे घनश्याम के. म्हणजे घनश्याम म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गेसू म्हणजे त्याचे केस. इस्लाम के मानिंद है म्हणजे इस्लाम त्याच्यावरती कोटी गेली आहे. एक तर इस्लाम म्हणजे इस्लाम धर्म, आणि तुझ्या धर्मामधली तुझी जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरामधलं लाम नावाचं जे मुळाक्षर आहे, इस्लाम के म्हणाले, तुझं लाम नावाचं असं कुरळं काढलेलं मुळाक्षर आहे, ते मुळाक्षर काय दाखवतं, आमच्या घनश्यामाचे कुरळे केस दाखवतं. म्हणजे तुझे शब्दसुद्धा, तुझी मुळाक्षरं सुद्धा आमच्या भगवान श्रीकृष्णाच्या केसांचं वर्णन करतात. तर तू काय सांगतोस आम्हाला आम्ही सगुणाची उपासना करत नाही. हे असे वाद आहेत. आता ह्याला वाद म्हणत नाही, हा वाद नव्हे. म्हणून त्यांनी इथे म्हटलं की ही जी अलीकडच्या पातळीवरची गडबड आहे त्या गडबडीमध्ये वाद कशाला, समजून घेण्याकरता विविधता मान्य आहे, ज्याला जे आवडेल. आणि मुख्य असं आहे की विषय समजून घेण्याकरता काहीतरी आपल्याला गृहीत कृत्य धरावंच लागतं. तसं प्रत्येकाने धरलेल्या गृहीत कृत्यामध्ये अडचण जास्त का कमी, त्याच्यावरती त्या तत्त्वज्ञानाची श्रेष्ठ कनिष्ठता थोडीशी पारखली जाते. पण एकदा त्याला संप्रदायाचं स्वरूप लाभल्यावर ज्यांनी त्यांनी आपला संप्रदाय श्रेष्ठ आहे असं म्हणावं आणि आपल्या संप्रदायाप्रमाणे उपासना करावी. म्हणून आता हे जे शब्दान्वये प्रमाण दशे या अविद्येसारख्या विषयामध्ये सामान्य शब्द घेऊन जर आम्ही शब्दच्छल करायला लागलो तर त्या शब्दाला काही प्रामाण्य नाही. जसं सशाचं शिंग घेतलं, त्या शिंगाचा दागिना घडवला, वंधेच्या पुत्राला घातला, काही अर्थ नाही. उगीच आपले शब्द आहेत, काहीतरी आम्ही बोलतो आहोत. या शब्दाला काय प्रमाण आहे, काही प्रमाण नाही. जशी ती लहान मुलं नुकतंच बोलायला यायला लागलं की काय वाटेल ते बोलतात, अक्षरशः त्याला अर्थ नसतो, त्या शब्दाला काही जुळलेलं नसतं, पण ती मुलं बोलत असतात. पण कशी अक्षर आहेत, शब्द आहेत, कानावरनं गेलेलं आहे, संस्कार झालेला आहे ऐकलेल्या अक्षरांचा, त्याच्यातून जे निर्माण होईल ते तसंच आहे. ते जसं लहान मूल अत्यंत अज्ञानाने जीभ वळायला लागल्याबरोबर त्याला गंमत वाटते बोलता येता याची, मग त्याला विचार आणि शब्द, विचार आणि अर्थ ह्या तिघांचा मेळ पाहिजे ना. विचार शब्द अर्थ, विचाराला अर्थ नाही, शब्दाचा अर्थ नाही, शब्दाचं वाक्य माहिती नाही, त्यामुळे विचाराचं एक स्फुरण आहे, शब्दाचं वेगळं स्फुरण आहे, अर्थाला जागाच नाही आहे. असं ते मूल बोलत राहतं. काही पण शब्द एकानंतर एक अक्षर जोडली की झालं. विचार कशाचा आहे, जे ऐकलं आहे तो संस्कार आहे, तो संस्कार बाहेर पडतो. म्हणून ती मुलं काहीतरी 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 बोलत राहतात. तर तितकंच महत्त्व ह्या शब्दाला दिलंय त्यांनी. कोणत्या, की जेव्हा अविद्येचं खंडन करायला आम्ही निघालो, म्हणाले खंडित करायला अविद्या आहे कुठे, अविद्या नाहीच आहे, मग तिचं खंडन कशाला करायला जातात. हा एवढा त्याच्या मागचा सगळा काट्याकूट आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय शब्दानं ये प्रमाण दशे. हा शब्द जो आहे, शब्द न ये प्रमाण दशे, शब्द प्रमाण दशेला येऊ शकत नाही. म्हणजे प्रमाण, प्रमेय. आणि आपण मागे मौलींनी फार चांगला विषय मांडला यावरचा, म्हणजे ह्या न्यायशास्त्रावरचा, या न्यायघटित प्रक्रियेवरचा. त्यांनी सांगितलं आपण या जगामध्ये दुसरं काही करत नाही. नैयायिकांना महत्त्व का, कारण वेद ह्यांना काय मान्य करील, ह्या असल्या इतक्या लौकिक प्रक्रिया धरून वेद काय तत्त्वज्ञानापर्यंत पोचवील, पण त्यांच्या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत, त्या स्वीकारलेल्या आहेत. आणि म्हणून हे जे वेदाच्या बरोबर वेदाची 6 अंग म्हणून दर्शनं स्वीकारली आहेत, ती त्याकरता स्वीकारली आहेत कारण हे प्रत्येक दर्शन वेदाचा अर्थ सुलभ करून देत.
ह्या दर्शनाचं प्रयोजन काय आहे? ह्या दर्शनाचं प्रयोजन एकच आहे, आणि ते प्रयोजन म्हणजे वेदाचा अर्थ सुलभ करण्याकरता त्याचा उपयोग, त्याचं सहाय्य, आणि होतंच. आणि ते सहाय्य होतं म्हणून ते प्रत्येक दर्शन मान्य केलं, आणि ते वैदिक आहे म्हणून मान्य केलं, अवैदिक नाही मान्य केलं. समजा चार्वाकासारखं दर्शन आहे, बौद्धांसारखं दर्शन आहे, जैनांसारखं दर्शन आहे, अवैदिक दर्शन आहे, ते वेदप्रामाण्य मान्य करत नाही. ईश्वर प्रामाण्य नाही मान्य केलं तर काही बिघडत नाही. आणि म्हणून इथे प्रमाण, आपल्याला प्रमाण थोडक्यात विचारात घ्यायचं तर असं आहे की जे प्रमाण स्वीकारलंय ते त्या वस्तूचं मापन करण्याकरता एकदम योग्य असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तेल मोजायचं आहे आणि आपण थर्मामीटर घेतलंय, काय उपयोग आहे? कारण आपल्याला तेलाचं माप काढायचं आहे की 1 किलो तेल आहे, 2 किलो तेल आहे, 1 लिटर तेल आहे, 2 लिटर तेल आहे, हे जर मोजायचं आहे तर आम्हाला त्याचंच माप घेतलं पाहिजे. आणि आम्ही इकडे तेल टाकलं त्या तराजूच्या तागड्यामध्ये आणि एका बाजूला थर्मामीटर ठेवला, किंवा तराजूचा म्हणजे तराजू घेतलाच नाही मापायला, इथे तेल घेतलं, इथे थर्मामीटर घेतलं, आणि आता हे तेल किती आहे हे मोजायला लागले, तर मोजता येईल का? म्हणून त्याने असं आपल्याकडे म्हटलंय की जे प्रमाण आहे ते प्रमाण यथार्थ पाहिजे. म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा आपल्याकडे बाकीचा सगळा प्रवृत्तीचा विचार यांनी मांडलाय, आणि ते म्हणतात लौकिकात जे म्हणून आम्ही मोजायला जाऊ त्याचं प्रमाण यथार्थ घ्या. म्हणजे आता आमच्या औषधांची प्रमाणं यथार्थ नाहीत, म्हणून आपण म्हणतो आता अगदी अडचण आली आहे, इमर्जन्सी आहे म्हणजे ॲलोपॅथी घ्या. मग ते संपली जरा इमर्जन्सी की मग आता त्याचा त्रास होऊ नये म्हणून मग आता इतर पॅथी बघा, नाही तर घरगुती औषधं घ्या. याचा अर्थ काय की तो रोग मापून दूर करायला निघाला. मापणं म्हणजे काय? त्या रोगाला दूर करण्याकरता त्याच्या जवळ जाऊन त्याचा अंदाज घेणं. एखाद्या रोगाचं डायग्नोसिस किंवा चिकित्सा म्हणजे ते मापणच आहे. प्रत्येक शास्त्र वेगवेगळ्या प्रकाराने मापन करतो. मग आता त्या रोगाचं मापन करायला आम्ही निघालो तर आम्ही एका ठिकाणी का थांबलो नाही? कारण ॲलोपॅथी हे 100% यथार्थ मापन आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि त्याच वेळी आम्हाला असं वाटतं आयुर्वेदाची या इमर्जन्सीमध्ये काही गरज नाही, तिथे आम्हाला ॲलोपॅथीच पाहिजे, म्हणजे आम्ही ॲलोपॅथीच घेणार. म्हणजे आम्हाला जे कळतं ते प्रत्येक ठिकाणी जे प्रमाण आहे ते प्रमाणच. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या ठिकाणी प्रमाणबद्ध असा शब्द वापरलेला आहे की प्रमाणाने बांधलेलं आहे सगळं. सगळं प्रमाणबद्ध आहे, सगळं प्रमाणाने बांधलेलं आहे. आणि हे जग आहे, हे विषय कोणताही असो, कोणत्याही ज्ञानाची कक्षा असो, त्याला प्रमाणाचाच विषय आहे. प्रमाण काय? हे झाड कडुनिंबाचं आहे, याला प्रमाण काय? त्याचे निकष आहे. त्याची पानं अशी असतात, त्याचा इन्फ्लोरसन्स असा असतो, त्याचं खोड असं असतं, त्याला येणारी जी फळं आहेत ती या रंगाची असतात, ती तशी आली तरच ते कडुनिंबाचं झाड आहे. उगाच कोणी जांभळाच्या झाडाला कडुनिंबाचं म्हटलं तर आपण मान्य करू का? आपण तुम्हाला झाडातलं काहीच कळत नाही, तुम्ही या जांभळाच्या झाडाला कडुनिंब म्हणताय, आपण त्यालाच सांगू, म्हणजे प्रमाण चुकलं. तसं आहे इथे. ते म्हणाले अविद्या काय आणि तुम्ही प्रमाण काय घेतलं? अविद्या नावाची गोष्ट अभावात्मक आहे आणि तिला प्रमाण कशाचं घेतलं? शब्दाचं. म्हणजे ती अविद्या मापायला निघाले तुम्ही, ती आहे कुठे? तर तुम्ही शब्दाने काय तिला मापणार? म्हणजे अविद्या नावाची गोष्ट कधी मापायचीच नाही. त्याकरता त्यांनी मागे जेव्हा शब्दाच्या संदर्भात सांगितलं की शब्दाने त्याला परमात्मा म्हटला म्हणजे तो परमात्मा झाला का? म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये आपण त्याचं प्रमाण घेत नाही, आपण आपला अहंकार सुखवतो. अशा व्यवहारातल्या गोष्टी असतात की आपल्याला एखादा कोणीतरी चांगला हुशार मनुष्य आहे किंवा चांगला त्या विषयातला जाणकार आहे, आपण त्या विषयात काहीतरी चांगलं काम केलं तर आपण म्हणतो की त्या जाणकार लोकांनी जर त्याला दाद दिली तर खरं आहे आपण केलेल्या कामाचं काहीतरी चीज झालं. मग आपल्याला जर त्यांनी बघितलं, कोणीतरी त्यांच्यापर्यंत ते नेऊन दाखवलं, त्याचं सांगितलं हे चांगलं केलं आहे, त्या व्यक्तीला म्हटलं आहे पुष्कळ कष्टाने केलं आहे, कौतुक आहे यांचं. मग त्यांनीच आपल्याला येऊन सांगितलं की वा हो तुम्ही असं असं केलं, त्याचं त्यांनी कौतुक केलं. म्हणतो त्या माणसाने म्हटलं, त्यांनी त्याचं कौतुक केलं म्हणजे मग आपण काय केलं आहे ते बरोबर आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलं
की असं शब्दांनी आम्ही महती गायली, ती वस्तू चांगली किंवा वाईट ही त्या माणसाने चांगली किंवा वाईट म्हटली ह्यावर चांगली किंवा वाईट ठरणार आहे का? ती त्याच्यावर ठरणार नाही. तो कदाचित तुमच्यावर रागावलेला असला, त्याचं आमचं काहीतरी बिनसलेलं असेल, हे काय हे असलं पुष्कळ पूर्वी केलं होतं लोकांनी, यांनी काय नवीन केलं, कुणाचं तरी बघूनच केलं असं झालं, त्यांनी ते खोडून काढलं, त्यांनी ते काही मान्य केलं नाही. म्हणजे त्यांनी अनुकूल किंवा प्रतिकूल कोणतंही मत दिलं तरी जे निर्माण झालेलं आहे ते त्याप्रमाणे बदलतं का? ते त्याप्रमाणे बदलत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं शब्दांनी परमेश्वराची वारेमाप स्तुती केली आणि महती गायली म्हणून परमेश्वर मोठा होणार आहे का? आणि शब्दांनी परमेश्वर निर्माण झाला असं म्हटलं म्हणजे परमेश्वर निर्माण होणार आहे का? म्हणाले यांचे शब्द यायच्या आधी केव्हाच तो आहे, तो अनादिकालापासून तो आहेच आहे. हे शब्द त्यांनीच निर्माण, जो मागचा मुद्दा गेला आहे तो याच संदर्भात आहे की शब्द काय करतो? शब्द काही नाही करत. पण शब्द काय करू शकतो? परमात्मा त्याचा त्याच्या ठिकाणी आहेच आणि अविद्या तिची तिच्या ठिकाणी नाहीच. त्यामुळे परमेश्वर त्याच्या ठिकाणी आहेच, त्यालाही शब्द काही करू शकत नाही. आणि अविद्या तिच्या ठिकाणी नाही, त्यालाही शब्द काही करू शकत नाही. म्हणजे कुणालाच शब्द काही करू शकत नाही. म्हणून शब्द हा प्रमाण नाही. म्हणून त्यांनी इथे म्हटलं शब्द न ये प्रमाण दशे, तो प्रमाण दशेला येऊ शकत नाही. नाही तयाचे निनासे, अंधारी अंधारा जैसे नव्हे रूप. कसं तर जिथे जे नाही तिथे ते नाही हे न्यावं. म्हणजे एक अविद्या नाही, त्या अविद्येच्या जवळ शब्द नावाचं प्रमाण न्यावं की जे स्वतः नाही. दोन नाही एकत्र आले काय होणार आहे म्हणाले, ते गणिताचा नियम नाही आहे, मायनस इंटू मायनस इक्वल टू प्लस असं तर काही होत नाही म्हणाले. आणि मायनस मायनस प्लस असं पण होत नाही म्हणाले. इथे तसं नाही. एक अंधार आहे, आपण असं म्हटलं की इथे अंधार आहे आणि आम्ही दुसरीकडनं अंधार आणलाय आणि या अंधारात ठेवलाय, तर आता तो अंधार आणि हा अंधार ओळखा पाहू. ते म्हणतील अंधारात अंधार काय ओळखायचं आहे आणि तुम्ही अंधारात अंधार काय आणून ठेवणार. आणि म्हणून ते म्हणतात अविद्येच्या नाशना करून शब्दासी न थोरपणा, काठी अंधारी अंधार केव्हाही ना स्वरूपासी येत असे. अंधारात अंधाराला वेगळेपण दाखवता येणार नाही. तसं अविद्येच्या नाशाच्या ठिकाणी अभावात्मक असणारी अविद्या, ज्या अविद्येतून शब्द निर्माण झालेला आहे तो शब्द त्या अविद्येचा नाश करू शकत नाही. म्हणजे अंधारा माझारी अंधार प्रकटेल का हो सांगा चतुर, तेवी शब्द हा अविद्या कार्य थोर, दोघे एकाच जातीचे. शब्दही त्याच जातीचा, अविद्याही त्याच जातीची. त्या दोघांनाही काही अस्तित्व कायम राहणार नाही. म्हणून अविद्या अंधाराचे ठाई, शब्द हा अंधार दुजा पाही. एका अविद्या नावाच्या अंधारापाशी शब्द नावाचा दुसरा अंधार जाऊन पोचला तर म्हणाले सामावला परी न येई महत्व या कारणे. अंधारात अंधार सामावून गेला, त्यामुळे महत्व ना शब्दाला आलं ना अविद्येला आलं. नाही तर असं झालं असतं की अविद्या नावाचा अंधार मोठा आहे आणि शब्द नावाचा अंधार थोडा आहे किंवा लहान आहे. म्हणून अविद्या नावाचा अंधार एकदम प्रकट झाला, म्हणजे तो अधिक प्रकर्षाने बाहेर आला. आणि शब्द नावाचा अंधार आहे तो लोप पावला. अंधारात अंधार फक्त मिसळला, त्यात पुढे येणारा अंधार मागे राहणारा अंधार असं होत नाही. मिठात मीठ मिसळलं की हे पहिलं मीठ होतं ते खारट होतं आणि दुसरं मीठ होतं ते कमी खारट होतं. हे कमी खारट मीठ, हे खारट मीठ, असा काही त्याच्यात भेद राहत नाही. तसं सजाती आहेत ते एकमेकात मिसळून जातात. म्हणाले म्हणजे एका अंधारी अंधार दुसरा नये प्रत्ययासी खरा. म्हणून शब्दाचा पसारा ओस अविद्येच्या ठाई. अविद्येच्या पुढे शब्द ओस पडतात, शब्दांना काही सामर्थ्य राहत नाही. शिवाय हा अंधार कल्पनेने कल्पित साचार. आता हा अंधार दोन्ही कल्पनेने कल्पित साचार, स्वरूपाचे तिळभर सत्यत्व नाही ते ठाया. दोन्हीकडेही सत्यत्व नाही आहे. स्वरूपाचं म्हणजे अविद्या नावाचं एक काही अधिष्ठान नाही, तसं शब्द नावाचं एक वेगळं काही अधिष्ठान नाही. शब्द नावाचं वेगळं काही अधिष्ठान असतं तर जसा परमेश्वर त्याच्या अधिष्ठानावर उभा आहे त्याला प्रसन्न करून घेण्याकरता किंवा त्याला प्राप्त करण्याकरता आपण जसे त्याची साधना उपासना करतो, तसं शब्द नावाच्या एका ब्रह्माची आपल्याला उपासना करायला हवी असते.
आणि आम्हाला बोलायला येऊ दे, आम्हाला बोलायला येऊ दे, आम्हाला शब्द मिळू दे, अशी त्याची उपासना करावी लागली असते. असं त्याचं काही वेगळं अधिष्ठान नाही आहे. अंधार, सारखा सूर्य उगवतोय, आम्हाला थोडा अंधार पाहिजे, आम्हाला थोडा अंधार पाहिजे, म्हणून आम्ही त्या अंधाराच्या मागे गेलो असतो, असं म्हणाले. या कशालाही स्थान नाही. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा म्हणतो तसं की दैव नावाला सुद्धा म्हणून अस्तित्व कुठंच नाही. हा जो दैवाचा खेळ आहे, हे कालचं कर्म आणि आजचं कर्म एवढ्याचाच खेळ आहे. त्याला वर कुठे वेगळं अस्तित्व नाही आहे. आम्ही फक्त दैव नावाने त्या खेळामध्ये हे कालचं आणि हे आजचं म्हणून हे दैव आणि आताचं क्रियमान एवढा बोलून आम्ही तो विषय पुढे चालवतो. म्हणजे शिवाय हा अंधार कल्पनेने कल्पित साचार स्वरूपाने तिळभर सत्यत्व नाही तेठाया. अविद्येची नाही जाती तेथे नाही म्हणत या युक्ती. जेवी दुपारी का वाती अंगणीची या. मला अविद्या नावाची कोणती जात नाही. जात म्हणजे जाती. जाती म्हणजे प्रकार. जसं आपल्या जीवांच्या मध्ये 84 लक्ष योनी या जाती आहेत, हे सगळे प्रकार आहेत. तसं अविद्या नावाचा काही एक प्रकार आहे का? आपण आता म्हटलं तसं की हे एवढे पदार्थ आहेत की जे परमेश्वरासारखे कायम आहे. की एक चैतन्य, दुसरं जड म्हणजे प्रकृती, तिसरं दैव म्हणजे कर्म, चौथं आता इथे हा शब्द, आणखीन विचार केला तर अविद्या. काय जे आपण घालाल ते त्याच्यामध्ये एक 5-6 गोष्टी आहेत की ह्या अशाच आहेत आणि ह्या अशा स्वीकार. असं काही आहे का? म्हणाले ह्या कोणाला स्थान नाही. आता ही जी अविद्या आहे, अविद्येची नाही जाती तेथे नाही म्हणत या युक्ती. म्हणाले तिला अविद्या आहे किंवा अविद्या नाही, या 2 गोष्टी जर समजावून सांगायच्या आहेत तर अविद्येच्या ठिकाणी काही लॉजिक पोचतं का? समजा आपली मुलं काहीच्या काही बोलायला लागली तर आपण म्हणतो बाबा तुला आता नमस्कार, तुझ्या पुढे काही बोलणं अवघड आहे, आता हात टेकले, कारण तू ज्या पद्धतीने बोलतो आहेस त्या पद्धतीने कुठे अर्थबोधच होत नाही आहे. काही याला तर्क नाही, काही विचार नाही, काय ते जे मनात येतं ते बोलतोयस, ते कसं काय स्वीकारणार आम्ही? तिथे युक्ती तर्क काही उभंच राहू शकत नाही, तर आम्ही कसं स्वीकारायचं? हे जसं व्यवहारात आपण म्हणतो की आता आपले सांगून समजावून हात टेकले, बोलून बोलून आता तोंड दुखलं, पण आम्ही काय सांगतो ते काय तुला कळलं नाही, आता तुला काय करायचं ते तू कर. म्हणजे हे केव्हा म्हणतो? जेव्हा आपली तर्कबुद्धी त्याच्या पुढे. जसं फार छान वाक्य गदिमांनी वापरलंय गीतरामायणात, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आमचा तर्क तिथे थांबलेला आहे की मरण का, केव्हा, कसं, कशामुळे, काही आम्ही तर्क नाही करू शकत. कुणाच्याच बद्दल आम्ही तर्क नाही करू शकत. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की अविद्येसी नाही जाती तेथे नाही म्हणत या युक्ती. या युक्ती, हे लॉजिक, हे तर्क तिथे काही चालत नाही. जेवी दुपारी का वाती अंगणीची या. भर दुपारी दिवसा ढवळ्या जर आम्ही दिवे लावायला लागलो, आपण म्हणायला लागलो की दिवे लावून पाहायला पाहिजे, तर म्हणाले त्या दिव्यांचा उपयोग काय? आपल्याकडे तिरुवेल्लूर नावाच्या संतांची कथा आहे, मी कदाचित आपल्याकडे बोलली पण असेल, की एक असेच गृहस्थ आपल्या आयुष्यात उबगून हे मोठे संत आहेत म्हणून त्यांच्याकडे गेले, तिरुवेल्लुरांकडे, आणि ते म्हणाले की प्रपंच करणं हे सगळ्यात अवघड आहे. म्हणाले प्रपंचामध्ये मुलांशी पटत नाही, घरात पत्नीशी पटत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी पटत नाही, जिथे व्यवसाय करतो त्यांच्याशी पटत नाही. काय करावं? म्हणाले जिथे तिथे पटत नाही हेच जास्त आहे, पटतं आहे यापेक्षा. तर तुम्ही मला काहीतरी उपदेश करा की मला हे सगळं पटलं पाहिजे. कारण काय असतं, आपलं ह्याच्याशी पटलं नाही, आपलं त्याच्याशी पटलं नाही, आपलं त्याच्याशी पटलं नाही, 2, 4, 5, 6 घटना घडल्या तिथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये काही वेगळं आहे असं वाटत नाही. म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण ऑड म्हणतो ना, की हे आपल्याकडनं काहीतरी भलतंच घडतं आहे असं वाटतं. ठीक आहे, माणसं अशीच असतात, आपल्याला काही ती माणसं पटली नाही म्हणून आपल्याला काही त्यांचं पटलं नाही आणि म्हणून आपलं एकमेकांची पटत नाही, असं आपण एक तर्क त्याच्या मागे लावून विषय सोडून देतो. पण भेटेल त्या माणसाशी जेव्हा आपलं पटेनाचं होतं
तेव्हा आपल्याला वाटतं आता माणसांकडे चूक आहे का आपल्याकडे चूक आहे. पण प्रत्येकच माणसाशी आपलं कसं पटत नाही, म्हणजे कुठेतरी आपलं चुकतंय. मग आपलं काय चुकतंय? आपलं जर कुणाशी पटत नसेल तर आपल्यात काहीतरी दोष आहे. तर तो बिचारा ग्रहस्थ सगळ्या बाजूनी असा गांजलेला त्या तिरुवेल्लुरांच्याकडे गेला आणि तिरुवेल्लुरांना म्हणाला की कसं काय आयुष्यामध्ये जगावं, म्हणजे म्हणाले आपल्या सगळ्या गोष्टी सुखाच्या होतील. ते म्हणाले मला तुम्ही सांगा. ते म्हणाले त्याच्याकरता मन फार स्थिर असावं लागतं. तू माझ्या घरी राहा काही काळ आणि मग मी तुला सांगेन आणि तुला लक्षात येईल म्हणाले. तर त्यांनी बघितलं त्यांच्या घरातली मुलं बाळं सगळे काय, कुणी घरात जे काही एकमेकांशी संबंध आहेत ते इतके सलोख्याचे, ते एकमेकांना इतके, ज्याला आजच्या भाषेत अंडरस्टँडिंग म्हणतात, एकमेकांशी जुळवून घेणारे, तडजोड करणारे आणि एकमेकांशी सुखाने वागणारे, असं सगळं तो पाहत होता. आणि एके दिवशी असं झालं, ते तिरुवेल्लुरांचा व्यवसाय म्हणजे हातमागावरती वस्त्र विणण्याचा व्यवसाय, ते कोष्टी होते. तर ते वस्त्र विणायला ते त्यांच्या घरात माहिती आहे ना, विणकरांच्या घरामध्ये 2-3 धोटे ते हे लावूनच, ते माग लावूनच ठेवलेले असतात आणि त्या मागावर ते दिवसा बसत असतात. तो धोटा लावलेलाच असतो. तर ते असा धोटा फिरवत होते त्या मागावरती आणि ते फिरवताना तर एक धागा तुटला. तर त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली आणि सांगितलं की दिवा घेऊन ये, इकडे धागा तुटलेला आहे. हा माणूस म्हणला भर दुपारचे 12 वाजले, बाहेर अंगणात माग आहे आणि म्हणाले हा दोरा तुटलाय तर मला दिसतो इतक्या लांबून, हा दोऱ्याचं टोक आणि त्या दोऱ्याचं टोक, ह्या बाबाला जोडायला काय लागतंय, हा कशा करता त्यांना ते दिवा आणायला सांगतोय. आणि त्या बाईंनी घरात त्या गेल्या, त्यांच्याकडची जी दिवलाणी होती ती पेटवली, ती त्या घेऊन आल्या. त्यांनी सांगितलं तो दिवा इथे धर. त्याप्रमाणे त्यांनी तो धरला आणि त्यांनी त्या दिव्याच्या उजेडात भर दुपारी 12 वाजता ती हे जोडली. ते 2 जे धागे सुटलेले होते ते एकमेकांशी जोडून घेतले. तर हा बाबा म्हणाला कमाल आहे तुमची, भर दुपारी 12 वाजता दिवा मागणारे पण तुम्ही कमाल आहात आणि ती माऊली एक शब्द तर भर दुपारी 12 वाजता दिवा घेऊन काय करणार आहे असं म्हणाले. त्या बाईनी काही विचारलं नाही, तिने आणून हे सगळं. ते म्हणाले प्रपंचात तू असा वागशील तर सुखी होशील. म्हणाले सुखी होण्याचं हे मर्म आहे. आता म्हणाले याच्यावरून तुला काय धडा घ्यायचा असेल तर तू घे. तसाच दृष्टांत आहे. जेवी दुपारी का वाती अंगणीची, अंगणात बसून दिवे लावले. म्हणजे आता इथे माऊली सुद्धा म्हणतात की जे मूर्खपणा आहे, पण त्या बाईनी काही म्हटलं नाही की काय आहे हे सगळं, याला काय अर्थ आहे का. म्हणाले व्यवहार वेगळाच आहे. तत्वज्ञानाची गंमत, ज्ञानाच्या पातळीवर तत्वज्ञान समजून घेण्यात जशी एक आनंदाची आहे, तशी तत्वज्ञान जगताना क्रियेच्या पातळीवर तत्वज्ञानाची गोडी अधिक आहे. कारण ती अवघड आहे. कारण आपल्याला तत्वज्ञान समजून घेणं सोपं आहे, पण त्याचं ॲप्लिकेशन अवघड आहे. ते प्रत्यक्षात आपल्याला आचरणात आणणं फार अवघड आहे. आचरणात आणायच्या वेळी सगळं विसरतं, त्यावेळी फक्त आपलेच स्वभावधर्म प्रकर्षाने वरती येतात. इथे त्यांनी म्हटलं जी अविद्या मुळीच नाही, ती युक्ती प्रयुक्तीनेही नाही म्हणणे हे काही उपयोगाचे. म्हणजे आता ती जर मुळात अस्तित्वातच नाही अविद्या, तर ती अस्तित्वात नसलेल्या अविद्येला ती आहे का नाही याच्यावर चर्चा करण्यात मतलब काय म्हणाले. काही आवश्यकता. जैसे ऐन दुपारी दिवा अंगणा भीतरी लावून ठेविला जरी तरी तो क्षीणची. म्हणाले काय करणार आहे दुपारी 12 वाजता दिवा लावून, उगाच दिवा लावण्याचा उद्योग आहे, याच्याशिवाय काय आहे म्हणाले. तो न करी उजेड असं. आता लगेच त्यांनी पुढे त्याचं स्पष्टीकरण दिलं की तो दिवा काही उजेड देऊ शकत नाही, वाण निववी अंधार असं, किंवा तिथे अंधारही नाही त्यामुळे अंधार दूर करतो असंही नाही. का की दीपाच्या दीपनास दीपत्व न ते ठाई. आता इथे तत्वज्ञान मांडलं. कारण का दीपाचं दीपत्व कशात आहे, एक तर अंधकाराच्या निवृत्तीत आहे किंवा आपल्याकडून प्रकाश देण्यात आहे. एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, एक निगेटिव्ह थिंकिंग आहे. निगेटिव्ह थिंकिंगमध्ये काय म्हटलं आपण, अंधार त्यांनी दूर केला, जे आहे त्याला दूर केलं, हे त्याचं काम. आणि त्याची पॉझिटिव्ह बाजू काय, त्याच्याकडे जो उजेड आहे तो त्या ठिकाणी त्यांनी प्रकट केला. ही त्याची म्हणजे उजेड देणे किंवा अंधकाराची निवृत्ती करणे, अर्थ एकच, पण वाक्य 2 प्रकारांनी वापरलेली आहेत.
आणि म्हणाले हे कुठलंच प्रयोजन राहिलं नाही. का राहिलं नाही? कारण त्या उपयोगाचा तो राहिलाच नाही. म्हणजे दिवसा चंद्र उगवला, दिवसा चंद्राच्या चंद्राचं वर्णन करताना काय तो चंद्र सुंदर दिसतो, काय त्या चंद्राचं, अहो पण त्या चंद्राला प्रयोजन काय? ना त्याला उजेड, ना त्याचं दर्शन. म्हणजे सूर्याच्या पुढे त्या चंद्राची काही प्रभा आहे का? आणि तसंच आहे इथे. म्हणून त्याचं जे दीपत्व आहे, दिव्याचं दीपत्व म्हणजे दिव्याचा गुणधर्म, अंधकाराचा नाश करणं किंवा प्रकाश पाडणं, हे दोन्ही गुणधर्म आता प्रकटच होऊ शकत नाही. म्हणजे दिव्याचं दिवेपण आता शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, दीपे उजेड करावा तरी दिव्या आधीच बरवा, जरी तो अंधार नासावा तरी तो मुळीच नाही. दिव्याने उजेड करावा हे जर त्याचं प्रयोजन आहे, तर त्याच्या आधीच इतका मोठा उजेड आहे, तर त्या उजेडात आता हा दिवा काय करणार आहे? त्यामुळे त्याचा काय उपयोग? म्हणून तर माऊलींनी म्हटलं की एवढ्या मोठ्या सूर्याला काडवातीने ओवाळण्यासारखं आहे. ती काडवात घेऊन त्या सूर्याला काय ओवाळणार? आणि एवढा उजेडाने युक्त असणारा तो सूर्य, त्याला आम्ही काडवाती घेऊन ओवाळायला जातो म्हणाले. तसं आहे ते. जरी तो अंधार नासावा तरी तो मुळीच नाही. तर म्हणाले अंधारच नाही आहे, आणि एवढा मोठा उजेड, एवढा प्रकाश आहे. ऐशा त्या स्थितीत दीप जैसा आहे व्यर्थ, हीच स्थिती तंतोतंत आत्म्यापुढे शब्दाची. जसं ह्या दीपाचं व्यर्थत्व आहे, तसं आत्म्याच्या पुढे शब्दाचं पण व्यर्थत्व आहे. त्याची काही आवश्यकता नाही आहे. पहा, परमात्मा या शब्दे करून परमात्मा न झाला स्पष्ट जाणं, तो त्याच्या आधीच परिपूर्ण अंतर्बाह्य भरलं असेल. आता आपण एवढ्या खटपटी करतोय, हे एवढं अमृतानुभव अमृतानुभव अमृतानुभव, तर त्यांनी या शब्दामध्ये आणून आपल्याकरता पुढे ठेवलेले. आपण आपल्या बाजूने त्याच्याशी झोंबे घेतो की आपल्याला ते समजावं, काहीतरी कळावं, त्याचा अर्थ उलगडावा, माऊली काय म्हणतात त्याच्या जवळपास तरी आपण पोचावं, याच्याकरता आपली धडपड आहे. पण ते म्हणतात, जी अनुभूती मी याच्यामध्ये व्यक्त केली आहे ती त्या परमात्म्याची अनुभूती आज टाईम विदाऊट बिगिनिंग, अनादी काळापासून लोक अनुभव घेतातच आहे. त्यात तुम्ही नवीन काय की आधीच ठेवलेली. जर प्रकट अवस्थेला येऊन अनुभूती येणार असेल तर ती कशी येईल? त्याचं वर्णन मी करतो, पण हे वर्णन अनेकांनी आधी केलंय आणि केलं नाही तरी अनुभवलंय, आणि जरी अनुभवलं नाही तरी त्याच्याकडे आहेच. म्हणजे तुम्ही कोणत्याही स्थितीत विचार केलात तर जे काही हे शब्दांनी मांडलं आहे ते मुळात आहेच. मी आपलं त्याला अमृतानुभव नाव दिलं म्हणून काय झालं? माऊली म्हणतात हे मी म्हटलं अमृतानुभव, पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी हे सगळं जसंच्या तसं आहेच आहे. म्हणून तो अंतर्बाह्य भरला असेल. वा शब्दे नाशिले अविद्येला, हेही न जागा म्हणण्याला, किंवा म्हणाले शब्दे नाशिले अविद्येला, हेही न जागा. आता दुसरा की शब्दांनी अविद्येचा नाश केला, हा एक मुद्दा संपला. आता शब्दांनी अविद्येचा नाश केला हा दुसरा मुद्दा. हेही न जागा म्हणण्याला, का की आत्म्या ठाई तियेला मुळीच नाही अस्तित्व. म्हणाले आता तसं पण म्हणता येणार नाही. म्हणजे परमात्म्याच्या बाबतीमध्ये शब्द उपयोगाला येतो का? ह्या मुद्द्याचं खंडन केलं की शब्दामुळे काही परमात्मा प्रकट झाला नाही, परमात्मा आधीपासून आहेच, तू सांगितला म्हणून परमात्मा प्रकट झाला असं नाही. आता दुसरं म्हणाले शब्दामुळे अविद्या प्रकट होते किंवा अविद्येचा नाश होतो असंही होत नाही. कारण अविद्या ही कुठं नाही आहे? आत्म्याच्या ठाई तिला आश्रय नाही, तिला अस्तित्व नाही. आत्म्याच्या ठिकाणी कुणाला अस्तित्व नाही? प्रकृतीला तरी कुठे अस्तित्व? ज्या प्रकृतीने हे सगळं निर्माण केलंय, जिला आपण माया म्हटलंय, तिला तरी कुठे अस्तित्व? परमेश्वराची ती शक्तीच आहे. परमेश्वराची शक्ती त्यांनी प्रकट केली. म्हणून तर परमेश्वराला मुळामध्ये परमेश्वराचे गुण सांगताना तो ज्ञान ह्या गुणाने का संबोधला आहे? त्याच्या ठिकाणी ज्ञान असं का म्हटलेलं आहे? कारण तो ज्ञानरूप आहे असं का म्हटलं? कारण आत्ता आपण वर पाहिलं ते, त्याला आम्ही शब्दांनी ज्ञान रूपात आणून का ठेवलं? कारण त्याला मोजायला निघालो म्हणून त्याचं ज्ञान आम्हाला करून घ्यायचं, आम्हाला ज्ञान करून घ्यायचं म्हणून त्याला ज्ञान म्हटलं. आणि त्याच्या ठिकाणी पूर्ण ज्ञान अस्तित्वात आहे, त्याच्या ठिकाणी पूर्ण ज्ञान यथार्थत्वानी राहतं आहे.
आता त्याची कोणती बाजू आम्हाला दिसेल त्याचं आम्हाला ज्ञान झालं. त्याच्या न दिसणाऱ्या बाजू पुष्कळच आहे. त्या सगळ्याचं काही त्याचं आम्हाला ज्ञान होतच नाही. म्हणून त्याला जी लावलेली लक्षणं आहेत ना, ती सगळी शब्दांनी आम्ही त्याला आरोपित केलेली लक्षणं. म्हणजे सत, चित, मागे येऊन गेलेलं आनंद, ही सगळी लक्षणं आम्ही अनुभवतोय. त्याच्याशी सात्विक भावाने व्यवहार केला की आम्हाला आनंद होतो. ईश्वराला सात्विक भावात जाणलं की आनंद होत, म्हणजे ईश्वर आनंद रूप आहे. आमच्या ठिकाणी चैतन्य आहे, आम्ही व्यवहार करतो. आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी तो भरून राहिला आहे. त्याला कशाला वेगळं भरून राहायला हवं आहे? तो सगळीकडे सारखाच भरून राहिलेला आहे. त्यामुळे तो त्याचा सगळीकडे भरूनच आहे. पण नाही, माझ्यातलं जे जीव चैतन्य आहे तो परमात्मा आहे. आता हे जीव चैतन्य लोकलं जावं आणि त्या ब्रह्मचैतन्याशी एकरूप व्हावं असं आम्हाला का वाटतं? कारण ते सगळ्यापेक्षा वेगळं कुठे आहे? त्याला चैतन्य तरी कशा करता म्हणायचं? हा दिलेला शब्दच आहे त्याला की चैतन्य तरी काय? की तो जड नाही, तो चेतन आहे, तो चैतन्यमय आहे. त्याला चैतन्य तरी कशा करता म्हटलं? कारण आमच्या लक्षात आलं की अरे हे सगळी हालचाल आहे, ही हालचाल ज्याच्यामुळे होते ती होण्याकरता जी शक्ती लागते ती त्याची आहे. पण शक्ती हे त्याचं रूपांतर आहे. त्यामुळे आता शक्ती कुणाचं रूपांतर आहे? शक्ती त्या परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचं, सामर्थ्याचं, जाणीवेचं. जाणीव म्हणजे ज्ञान आहे. जाणीवेशिवाय व्यवहारच नाही. आम्हाला जाणीव आहे तर व्यवहार आहे. आणि आम्हालाच जाणीव आहे. आम्हाला कशाची जाणीव आहे? आता 5:30 वाजले, आज उशीर झाला होता, आपण 5 मिनिटं उशिरा बसलो, म्हणजे आता 5:40 पर्यंत बोललो, आता 5:40 झाले, आता आपल्याला थांबायचं. जाणीव आहे. या जाणीवेतून काय निर्माण झालं? क्रिया. मग ही जाणीव परमेश्वराकडे काय शब्दात आम्ही नोंदवली किंवा त्याच्या ठिकाणी कोणत्या लक्षणाने नोंदवली? ज्ञान. तो कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अशी त्याच्याकरता श्रुती. म्हणून तो ज्ञान. का? तर त्याची छोटी रेप्लिका, त्याचं छोटंसं मॉडेल म्हणजे आम्ही आहोत. आम्हाला जाणीव आहे, आम्हाला क्रिया करण्याची शक्ती आहे. क्रिया करण्याची शक्ती आमच्या ठिकाणी आहे. म्हणजे तो कसा आहे? तो चैतन्य. कारण आम्हाला एवढीशी शक्ती आहे आणि तो शक्तिरूप आहे असं म्हटलं तर ती शक्ती जी आहे ती निर्माण होईल आणि ती शक्ती नष्ट होऊ शकेल. पण तो निर्माण नष्ट होत नाही. म्हणून त्याला आम्ही काय म्हटलं? तो चैतन्य रूप. म्हणजे या जीवाला जे अनुभवायला मिळालं त्याच्यातून त्या परमेश्वराचे गुण वेदांतांनी मांडले. कशाकरता मांडले? त्याचं स्वरूप आम्हाला समजावं म्हणून मांडले, बाकी काही नाही. मग आम्हाला समजावं म्हणून मांडले. आता ते काय म्हणतात? आम्हाला समजावं म्हणून आम्ही हे सगळं करतोय. तो आधी आहेच. आम्ही शब्दाने मांडलं म्हणजे तो निर्माण झाला का? आम्ही त्याला ज्ञान म्हटल्यावर लगेच बोललो हो मी ज्ञानी आहे असं काही ईश्वर कधी म्हणत नाही की बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही मला ज्ञानी म्हणालात, मला माहीतच नव्हतं मी ज्ञानी आहे, आता मला कळलं मी ज्ञानी, असं थोडंसं तो आहेच. म्हणाले आम्ही समजून घेण्याकरता हे सगळे आमच्या जाणीवेतून जे निर्माण झालं आहे त्याच्यातून त्याला आम्ही उभा केला. आणि म्हणून एका वेगळ्या चुकीच्या अर्थाने लोक असं म्हणतात की लोकांनी परमेश्वराला आपल्याकरता निर्माण केला, आपल्या करता नाही निर्माण केला. तो कसा आहे हे जाणण्याकरता आम्ही शब्दांनी त्याचं वर्णन उभं केलं. तो आम्ही निर्माण केला असता तर तो आम्ही घरामध्ये पाळलेल्या आमच्या कुत्र्यासारखा चल म्हटलं की चल, बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठला असता. आम्ही निर्माण केला असता तर आमच्याप्रमाणेच चालला असता ना. तो आमच्याप्रमाणे चालतो का याचा अर्थ तो आम्ही निर्माण करूच शकत नाही, तो आम्हाला चालवतो. तर एनिवे या शब्दे नाशिले अविद्येला हेही न जागा म्हणण्याला का की आत्म्या ठाईत येला मुळीच नाही अस्तित्व. म्हणजे आता ह्या अविद्येला आत्म्याच्या ठिकाणी अस्तित्व नाही म्हणून ही जी अविद्या आहे हिला स्थान नाही. आता त्याच्याकरता आपण आता एवढा वेळ बोललो की तो जो आत्मा आहे त्याच्यापर्यंत यातलं काही पोचत नाही. आणि ज्याला त्या आत्म्याचा अनुभव येतो तो अनुभव आलेला माणूस शेवटचं एक वाक्य नेहमीच म्हणतो की कितीही वर्णन केलं तरी अनुभवाचं वर्णन करता येत नाही. म्हणजे शेवटी त्याला येणारा जो अनुभव आहे
तो हे सगळं शब्दांनी जे वर्णन केलेलं हे इथेच राहतं. आणि तो जो अनुभव घेतो तो अनुभव तो म्हणतो शब्दात आणताच येत नाही. त्याचं कारण आहे तो या शब्दातला नाहीच आहे. तर त्याचा अनुभव यथार्थतेने शब्दात येईल कसा? जेवढा आणता येईल तेवढा येईल. आणि म्हणाले 80 दुपारच्या दिव्यापरी शब्दाची स्थिती आहे खरी याचाच उहापोह पुढारी श्री ज्ञानेश्वरी केला असे. त्याच्याचबद्दल म्हणाले माऊली पुढे आणखीन आपल्याला विवेचन करून सांगतात. असं म्हणून त्यांनी ही ओळी संपवली.